आता हे हा जो नॉनव्हेज पदार्थ याचं नाव काय आहे, कसली तयारी आहे? ह्याला म्हणतात फिश कटलेट. हो, फिश कटलेट. आणि हे कसलं फिश आहे? हे बांगडा आहे. बांगडे आणून साफ करून डिबोन केलं पूर्ण, त्याला उकडतो पहिले ते. ओके. कुकर मध्ये घालून. बांगडा नाही तर सुरमई पण चालते. अच्छा. आणि त्याचे थॉर्न्स काढायचे, त्याचे काटे काढून घेऊन ते मग एकदम हे करायचे, हातामध्ये मॅश करायचे. ओके, ठीक आहे. तसं घेतलेलं आहे. आणि साहित्य तुम्ही लिहून घ्या म्हणजे पुढचं आपल्याला कृती करता येईल ना. साहित्य: बांगडा आहे, हा रवा आहे, कांदा, कोथिंबीर, हळद, अंडा, दालचिनी पावडर, काळा मिरी, लवंग पावडर, मीठ, व्हिनेगर, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, थोडीशी साखर आणि तेल. साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं. आणि आपण जो कांदा घेतला होता तो परतलेला फक्त परतून घेतला, त्याच. आणि आता तुम्ही नीट बघा आपण काय काय मिश्रण घेतोय, कसं कसं मिक्सिंग करतोय. आधी काय, हे आपण जे डिबोन केले म्हणजे पूर्ण हाडं काढलेले मासे, काटे काढलेले मासे ना. हो. आत्ता बांगडा घेतलेला आहे, पण तुम्ही सुरमई पण घेऊ शकता. हो ना. हो. ओके. हे आता पदार्थ सर्व मिक्स करायचे. तुम्ही उकडताना काहीच घातलं नव्हतं ना, म्हणजे काही नाही घालायचं, काही असं मसाला, जरासं मीठ टाकायचं, म्हणजे बाकी काही मसाला नाही, काहीही नाही. मसाला नंतर. 1 वाटी कांदा फ्राय केलेला, बिना ऑइल नाही टाकलं, तेल नाही टाकलं, बिना ऑइल. असंच परतलंय, म्हणजे तो थोडा गोड, चव चांगली येते आणि खरपूस पण होतो तो. कटलेटचा चव चांगला येतो. बरोबर. ही आहे मिश्रण पुदिना आणि कोथिंबीर. हा, पुदिन्याने छान चव येईल. हे घेऊया तुमचं. ही आहे जराशी चवीपुरती दालचिनी, थोडस मिरी, काला मिरी, हे पण लवंग, थोडस लवंग चवीसाठी, मीठ, थोडस मीठ, जराशी हळद टाकायची. ही आहे व्हिनेगर. हे गोव्याचे हे मुख्य आहे, खास व्हिनेगर. आणि ख्रिश्चन कम्युनिटीचं पण, म्हणजे आमचे ख्रिश्चन लोक व्हिनेगर वापरतात. व्हिनेगर. गोव्याचे हिंदू लोक जास्त कोकम वापरतात, नाहीतर किंवा लिंबू. बरोबर. पण दोघांचं जेवण चांगलंच असते, वेगळं चव असतं, पण दोघांचं तेवढंच छान असते. पण व्हिनेगरला पण स्वतःची एक चव आहे. पण जनरली आपण ख्रिश्चन कम्युनिटीत बघितलं तर चिकन, मासे या सगळ्याला व्हिनेगर जास्त. पोकचे पदार्थ सर्व व्हिनेगर मध्येच बनले जातात. बरोबर. हे आहे अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे. आणि जराशी साखर. अच्छा, चवीसाठी. हो, चवीसाठी. आता हे सर्व मिक्स करायचं. कालवून घेऊया. हो, कालवून. हो. ह्याच्यामध्ये ना एक स्लाइस ब्रेड ओलं करून पण घालू शकतो. जर आपण अंदाज घ्यायला हवा, ओलं करून पिळून घेऊन त्याच्यामध्ये मिक्स करायचं असतं. आता हे ह्याचे जे गोळे करणार कसे करणार दाखव. ह्याचे आता छोटे छोटे गोळे करायचे असे. पण चपटे करणार? हो, मी दाखवते. पण मला सांगा, अंड कधी घालणार आहे आपण? अंड लास्ट. अंड्यामध्ये घोळवून रव्यात बुडवून मग फ्राय करायचं. ठीक आहे, मग त्याची तयारी करूया आपण. अशा प्रकारे आपण शेप देऊन घेऊया सगळ्या कटलेट्स आहे ना, म्हणजे आपल्याला ते अंड्यात घोळवून तळता येतील. सगळी तयारी झाली. आपण जे शेप दिला छान कटलेटला तेही आलं. तेल तापत ठेवलेलं आहे. आता अंड घेतलेलं आहे ज्याच्यात आपल्याला कटलेट घोळवायचे आहेत. आणि रवा अंड्यामध्ये घोळवून रव्यात घोळवून मग तेलात तळायला. तेल तापले ना, आता करूया. म्हणजे रवा चांगला बांधला जातो नाही त्याला. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण कटलेट्स करून घेणार आहोत.
तुम्हाला माशाची आमटी आणि भात करता तेव्हाही खाता येतील, पण पार्टीमध्ये मस्त खुश होतील पब्लिक. तुम्ही त्यांना हे अशा प्रकारचे जर फिश कटलेट, थोडी मेहनत आहे पण आपल्या पाहुण्यांना खुश करण्यासाठी ही मेहनत घ्यायला काही हरकत नाही ना. तर नक्की करा. चुरचुरीत तळून घेतो कटलेट्स. तोपर्यंत साहित्य आणि कृती. फिश कटलेट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बांगडा, रवा, कांदा, कोथिंबीर, हळद, अंड, दालचिनी पूड, काळी मिरी पूड, लवंग पूड, मीठ, विनेगर, आलं लसूण मिरची पेस्ट, साखर आणि तेल. कृती: कांदा पॅन मध्ये थोडासा परतून घ्यावा. काटे काढून बांगड्याचे तुकडे शिजवून मॅश करून घ्यावेत. एका बाउल मध्ये हा उकडलेला बांगडा घेऊन त्यामध्ये परतलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर, दालचिनी पूड, काळी मिरी पूड, लवंग पूड, मीठ, हळद, विनेगर, आलं लसूण मिरची पेस्ट आणि साखर घालून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाची कटलेट्स अंड आणि रव्यामध्ये घोळवून शॅलो फ्राय करून घ्यावीत. Happy